श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 16 एप्रिल वार बुधवार या दिवशी आली आहे संकष्टी चतुर्थी। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा आणि उपवास केल्याने जीवनातील सर्व अडथळे आणि समस्या दूर होतात। भगवान गणेशाच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी राहते। महिला आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतात। हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 16 एप्रिल रोजी 1:16 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी 17 एप्रिल रोजी म्हणजेच गुरुवारी दुपारी 3:23 संपेल आणि उदय तिथीनुसार 16 एप्रिल रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे। हे व्रत दिवसभर धरून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचे दर्शन घेऊनच सोडतात, तरच त्याची फलप्राप्ती होते। या दिवशी चंद्रोदय रात्री 9:09 होणार आहे। या दिवशी चंद्राला जल अर्पण करणं अत्यंत फलदायी मानलं जातं। जल अर्पण करताना त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आणि असं हे जल जे आपल्याला चंद्रदेवांना अर्पण करायचं। असं केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, तसेच चंद्राची स्थिती आपल्या कुंडलीमध्ये बलवान होते। ज्योतिषशास्त्रानुसार या चतुर्थीच्या दिवशी पूजेसोबत काही खास वस्तू दान केल्या तर श्री गणेश प्रसन्न होतात आणि जीवनात समृद्धी येते। या दिवशी आपल्याला गरजू व्यक्तींना धान्य, फळे, कपडे, पित्तळ किंवा स्टीलची भांडी इत्यादी दान करावी। तसेच या दिवशी पक्ष्यांना खाऊ घालणे खूप चांगले मानले जाते। यासोबतच या दिवशी कुत्रा, गाय, बकरी इत्यादी प्राण्यांना भाकरी, चारा, गवत इत्यादी खायला दिले तर श्री गणेशाचे विशेष आशीर्वाद आपल्यावर राहतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये आनंदाने समृद्धी येते। धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो, म्हणून या दिवशी पूजेसोबत काही विशेष उपाय देखील केले जातात। आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत या 3 वस्तू जाळायच्यात। या वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, भांडण आहेत, शत्रुबाधा, पितृदोष, नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये ओम गणपती नमः लिहायला अजिबात विसरू नका। अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल। पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही। आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही। आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही। जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल, कलह होत असेल, आजारपणी होत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांचे विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून प्रत्येकाने हा प्रभावी उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून 7:30ची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्या वेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकतात। आता हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे। तसेच आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाजे आणि खिडक्या सुद्धा आपल्याला खोलून टाकायच्यात, कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी येतील आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक मातीची पंतीही घ्यायची आहे, कारण मातीच्या पंतीमध्ये सकारात्मक अशा लहरी असतात। त्यावर आपल्याला एक खोबऱ्याची वाटीही ठेवायची आहे। आता तुम्ही खोबऱ्याची वाटी ठेवू शकतात किंवा तुम्ही अगदी सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा ठेवला तरीही चालणार आहे, कारण नारळामध्ये आपल्यामध्ये की आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याची क्षमता असते।
त्या सुक्या खोबऱ्याच्या वाटीवर आपल्याला 5 भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात। मी प्रत्येक उपायामध्ये सांगत असते की आवर्जून आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचे, कारण तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो। त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी मानला जातो। आता आपल्याला 5 लवंगा आणि 3 हिरव्या वेलची घ्यायच्या। ज्या लवंगा आणि हिरव्या वेलची आपण घेणार ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठे तुटलेल्या, फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या। ज्याप्रमाणे लवंगा आणि वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं काम सुद्धा करत असतात। तसेच लवंगा आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतात। तर या हिरव्या वेलची आणि लवंगा सुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये ठेवायचे। आता आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत। तिळांना दारिद्र्य नाशक असं सुद्धा म्हटलं जातं। तसेच तीळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतात। आणि जेव्हा पण आपण काळ्या तिळांपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, नकारात्मकता, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। आता हे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे काळे तीळ सुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये टाकायचे आहेत। आता देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीमध्ये असणारा जो कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा। कापूर प्रज्वलित झाला की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 थेंब शुद्ध गाईचे तूप सुद्धा टाकायचं। तूप टाकल्यामुळे प्रचंड धूर हा निर्माण होतो। काही वेळा करता आपल्याला ही जो कापराची वाटी आहे ती तिथेच देवघरासमोर ठेवायची आहे। काही वेळानंतर आपल्याला ही मातीची पंती जी तिकडनं उचलायची आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा। धूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे। जेव्हा आपण कापूर सोबत या वस्तू जाळतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत, अलक्ष्मी आहे ती घरातनं काढता पाय करून निघून जाते। संपूर्ण घरामध्ये हा धूर फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर मधोमध नेऊन आपल्याला ही मातीची पंती जी आहे ती ठेवायची। जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे। अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, नकारात्मकता, दारिद्र्य नष्ट होतच होतं, पण आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होत असते। आता या खोबऱ्याच्या वाटीमध्ये असणारा कापूर शांत झाला की त्यामध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेल्या असतील, काही नाही जळालेल्या असतील तर त्या वस्तू आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायचे। तर एकदा या वस्तू फेकल्या की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय हे धुवून घ्यायचे। तसेच हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे। हा उपाय केल्यामुळे तुम्हाला स्वतः अनुभव येईल की तुमच्या घरामध्ये असणारे सर्व दोष दूर होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती व्हायला लागली आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। गणपती बाप्पा मोरया।